आणि हे बघू शकता तुम्ही पसार काही आणलेला नाही आपण अजून आपला यांच्या मनमोडी कार्यक्रम आहे. हा करा नमस्कार चालू की आम्ही. नमस्कार. या आमची रोज झोपेले म्हणून आजीला आराम रामकृष्ण हरी. हा नमस्कार नमस्कार. बरं वहिनी भावाला कोणत्या नावाने हाक मारा सांगा बरं. तू कोणत्या नावाने हाक मार. कमेंट काय आली माहिती का. बडे बाप्पाला 2 मुली झाल्या तरी बडे बाप्पाला समजत नाही कपडे कसे आणाव. राम तुला अक्कल नाहीये. तू रोहिणीला सगळ्या समोर बोलतो. तुमच्या गोष्टी तुमच्याकडेच ठेवावे. तुम्हाला एक सांगू मित्रांनो मी घरात कसं वागतो माहिती का एकदम फ्री. माझ्या आई सोबत बी काही लपवत नाही रोहिणी सोबत पण काही लपवत नाही. कोणाच सोबत लपवत नाही. जे बी करायचं तर खुलेआम करतो की असं नाही असं आहे. हा तेच मी सांगायला लागलो. आणि मी माझ्याबद्दल कधीच व्हिडिओ मध्ये बोललो नाही की मी असं आहे मी तसं आहे. जे तुमच्या समोर दाखवलं तेच आहे आपलं गणित. म्हणून तुमच्या सपोर्टनं आपण पुढे जातोय. बरोबर. आणि व्हिडिओ मध्ये हे चालू आहे बाहेर असं चालू आहे अशातला बी काही प्रकार नाहीये. आणि आई मला जीव लावती का नाही हे प्रश्न नका करू. आईला सगळे मुलं सारखंच असतात. हा आणि हे सगळं कारनामा आता लोक घडला का मी आलो इकडे जालन्याला म्हणून घडला. बरोबर का काय. आता यांचं डिसिजन काय आहे मला माहित नाही. आता भाऊच्या व्हिडिओ मध्ये हे सांगा. मला स्पष्टपणे हे सांगत नाही काही. आणि हे बघू शकता तुम्ही पसार काही आणलेला नाही आपण अजून आपला यांच्या मनमोडी कार्यक्रम आहे. जे चालतील त्याच्या मागे तू. हा सुदर्शन भाऊ बोलला मला छोटी गाडी तुला ठेव. पण मी म्हणलं नको ना. आजच मी गाडी आणणार होतो सुदर्शन भाऊची. तर आई काय बोलली तू आणू नको. कसं बोलली. आणू नको भाऊ असं बोलली का. माझ्याकडे रेकॉर्डिंग नाही ना तुम्हाला दाखवली असती. खरंच माझी आई मला असं बोलली. आणि तिच्यात रोहिणीचा फोन. तुम्हाला समजतं का हो. तुम्ही कशाला गाडी आणता. इकायला नाही. ते आपलीच ना गाडी. ती सुदर्शन भाऊ काही वेगळा आहे का आपलाच आहे. आणि हे बघू शकता तुम्ही आमचं गोंडस बाळ काय बघतय. परी मोबाईल ठेव ना बेटा आता. मग जेवण करताना मोबाईल लागतो का तुला. आणि मग आता तू खरं खरं मन सांगाय पुढे काय इथं आहे का तिकडे. अजून डिसिजन नाही तर मनात काय ते सांग. हा जे दादा मी बोलणार तेच खरं होणार. आज तर सेमच ड्रेस घातले भाऊ. हा इकडे तू इकडे का ते याच्यात आहे ना भांड्याच्या. इथं पैस वहिनीला खेळून पाहू ती दोघींचे कपडे. हे पाय हे डार्क हे डार्क कोणचा कलर. हा रोहिणी तू असं लहान लेकरासारखं का पण बघती का. सांग बरं आहे. सांगा बरं तुम्हाला कमेंट नाही हिला विचारा तू सांग. राम दादा तुझे टायटल दरवेळेस निगेटिव्ह असतात पॉझिटिव्ह काऊन नसतात. सांग बस उत्तर. मी कशी उत्तर देते. तूच उत्तर देऊ शकते. कशी सांग.
आणि ते नवीन ड्रेस आणलेले कुठे? हाय ना. थोडी पोरीसाठी पण सेविंग करा. तुम्ही करा तुम्ही. तू खर्च नाही करत सांगितलं, सेविंग होईल. हे बघ पैसे नाही टाकले तर घेतो. मलाच का? पिऊ दादा, आमची पिऊ दादी सर्दी राहिली आता आणि पिऊ दादा चालायला लागली आता. मग उभा राहते हाय ना. आणि घाम खूप येतो बरं का आम्हाला. भीती लढून हे करते पायला. मग काय करणार जेवायला? वरण भात. एखादं नाव घे बरं रोहिणी. बहुतेक बरं तुला नाव येतं का? मी आत्ताच ते पाहिलं. कोणतं नाव? नाव राम. तू घे बरं आहे ना. मला नाही येत पप्पा. परी कविता म्हण बरं एखादी. कविता म्हण एखादी. तुझ्या प्रश्नाचं उत्तर देत नाही. कविता तुम्ही सांगा कमेंट करून यांचं कसं करावं. मी पण मी हे खेळालाय. तुम्ही कमेंट करून सांगा बरं यांचं काय करावं मी आता. आजी सांगा बरं. आजीला काय मदत घ्यायचं नको काय पाय पडायचे मी. हा आजीला मदत घ्यायचं नाही पाय पडायचे मी. माझ्या पाया नका पडू, देवाचे पाय पडा. आज म्हणलं तर म्हणलं आता. तुम्हाला व्हिडिओ मध्ये बी नाही घेऊ का? श्रीराम तर म्हणते तुला रामकृष्ण हरी झालं. बर जे आलं ते म्हणते. आजी स्वतःहून म्हणले आज. हा आणि तुम्ही बघायला व्हिडिओ मध्ये मी आजीला काही उलटून बोललेलं आहे का काय व्यवस्थित विचारलं तर आमच्या आजीला राग येतो बाबा. विचारूच नको. आहे का? चांगलं विचारता आजी रामकृष्ण हरी म्हण. हे पा हो माझ्याकडे तेवढा टाइम नाही आजी तुमच्या सोबत असे डोकं लावायला. है ना गाई? आपण एक शब्द बोलले की आजी 3-4 शब्द ऐकून घेणं पडतं. आणि दोन्ही जण आजीचे तर बिलकुल नाही जमत. आई घरी असल्यावर सगळं निवांत राहतं. आई 2 दिवस गावाला गेली की चालू होऊन जाते खळबळ. मग आता तुम्ही गाडीत जासान पुण्याला आणि आम्ही कसे? तुम्ही बी बसता. आम्ही का तुमच्या डोक्यावर बसाव आता? बरोबर बसते. माग 2 माणसं बसत नाही का? माग बसती का आम्हाला? मग दादा बसले नाही का? दातानी जमलं तुम्हाला? हा, जमलं तुम्ही तर सीटावर शिटा- बसा. शिटा. मग आम्ही माग बसून नवरा बायको, तुम्ही पुढे बसा आणि दोघं नवरा बायको. नाही ना पण जाऊ दे. 5 सीटाची गाडी घेतली 7 जण कशी बसाव बसतात तिच्यात? बरोबर. मी बोललो नाही शब्द पण आज बोलायला लागलो. बसतात रे. जाऊ दे. आमचं ट्रॅव्हल्स बरं आहे आमच्या बाईसाठी. मस्त बाई झोपती आणि डायरेक्ट पुण्याला सुटती. माहितीये का? हा नाही हो नाही सन चौब येत नाही माझ्या बाईला. माहितीये का? कसं बांधले कोणी बांधलं गेला. आणि तू तिला रात्री काऊन नाही झोपू देत का? कोण? तीच मला झोपू देत ना. अंगार 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 तोंड वर मुंडक करते. ऐका बाप पण मम्मी माय मस्त झोपतात. दोघांच्या अंगात हिंडते. दोघांच्या अंगार उडे हे करते. आप्पा अशी म्हणजे आप्पा. उठून मला बसणं लागतं. खेळू द्या म्हणते ती उघड पडू द्या. आणि हे बघा तोंड झोपते ती 11 वाजे सर्व खेळते. मग तुम्ही झोपायचा टाइम बदला तुम्हाला 1000दा सांगितलं तुम्ही तरी तेच करता. मग ते लेकरू झोपाली झोपी घालण्याच नाही. झोपलं चिडचिड करते ती. मग रडती एकसारखी अंग नुसतं घेऊन बस म्हणते. मग मला त्यापेक्षा झोपलेलं बरं नाही कधी. बर तुम्हाला मी मागच्या व्हिडिओ मध्ये पण विचारलं होतं की तुम्ही एक कमेंट करा सगळ्या ताई माझ्या की तुम्हाला कोणते व्हिडिओ बघायला आवडेल. तुम्ही कमेंट करा. तुमच्या कमेंटला उत्तर देणार आहे. एखादा व्हिडिओ तुमच्या मनाने करू. तुम्हाला प्रँकचे व्हिडिओ आवडत असेल, कॉमेडी व्हिडिओ आवडत असेल, आणखीन अजून काही वेगळं तुम्हाला काही वाटत असेल तर मला एक कमेंट करा. मी तुमच्या कमेंटचे व्हिडिओ बनवेल. आणि तर असं एखादी चॅलेंज सांगा. वहिनीमध्ये, रोहिणीमध्ये, आजीमध्ये, आईमध्ये,
आईमधून कोमलताई मध्ये. तुम्ही कन्फ्युज नका हो, हे नाव सारखेच आहे म्हणून तुम्हाला कन्फ्युज होईल थोडं. नाही अशी काही कमेंट करा, सांगा मला. मी बिलकुल तुमच्या कमेंटची पूर्णपणे प्रयत्न करेल त्याच्यावर व्हिडिओ बनवायचा. हे बाई पिवडी पिऊ ए पिऊ चला चला पप्पा पप्पा. बर चला मी थांबतो इथं. ऋतूला घेतो मी थोड्या वेळानं, ती उठल्यानंतर. तुम्ही बघा कशी खेळती काय. आमच्या दोघांपेक्षा ऋतूचेच फॅन जास्त आहे माहिती का. ऋतूचे पिऊचे आणि परीचे. हा वहिनी चला मी भेटतो थोड्या वेळानं. नमस्कार. नमस्कार. कस काय आहे. अरे कॅमेराला काय झालं. अरे नवीन फ्युचर आलं याच्यात. हे कॅमेराचं नवीन फ्युचर आलं. 1 मिनिट थांबा. हा काय म्हणत होती का. हा इकडं ऐक. अरे थांबा थोडा ब्राईटनेस कम कर. सोयी लाईटला पूर्ण काय झालं. अरे काय सेटिंग करायला लाईटला. नमस्कार आई. नमस्कार. केला तो नमस्कार. मग इथं थांब 2 मिनिट. मी काल बडे पप्पा बोललो म्हणजेच ओम भाऊ. खूप जणांच्या कमेंट आली बडे पप्पाला 2 मुली आहे तरी समजत नाही कसे कपडे घ्याव. मला एवढं बोलायचं आहे. मी काय तुम्हाला रिप्लाय नाही दिलं कमेंटवर. मला एवढं समज. आत्याला जे आवडले तिने ते आणले बस. मला एवढंच माहिती. आणि तुला म्हणलं पाण्यासोबत खेळू नको. धुवून काढायली मी. कोणाला तुला का पिऊ दादा. पिऊ दादा घे बर तिला. गेले ना मी. हे असं पाण्यात खेळती आणि त्याच्यामुळे काय होतं हे असं होतं. हजारदा सांगितलं तरी जे करत ते करायचंच. का करतो मा खेली खेली करत. ही पोरगी माहिती तुम्हाला रात्री 1 वाजूस्तर जागी राहती. 1 वाजता परेशान करती. झोपत नाही. काऊन त्याचं कारण तुम्हाला सांगते. संध्याकाळी 8 म्हणजे 7-8 दरम्यान मध्ये झोपली तर पोरगी रात्री 10 वाजता उठती. आणि मग एवढी परेशान करते. निस्ती म्हणते अंगावर खेळू द्या. निस्ती म्हणते मला अंगावर खेळू द्या. 1 वाजता झोपत नाही. आता आमच्या ऋतूला आम्ही कमेंटमध्ये सांगा. ऋतूला मी 7वं लागलं तिला आता. तर काय काय खाऊ घातलं पाहिजे तिला कमेंट करून मला नक्की सांगा. नाचणी सत्व अजून सॅरलॅक्स हे एवढं सांगा काय काय खाऊ घातलं पाहिजे आता मी. कारण म्हणते लेकरांची भूक मोठी होती हाय ना आजी. आता मग नक्की सांगा मला तिला मी काय खाऊ घातलं पाहिजे काय नाही कमेंट मध्ये मला. तू का करत मा माझं बाल खेली खेली करत. चल माझ्याकडं. कधी माझ्याकडं माग मा तुला नाही घेत मी. पिलू बेटा का करतो मा तू. आता बघ किती शांतपणे खेळायला लागली. मला आता त्यांना चहा टाकायची. त्यांचं आवरून द्यायची. किती ओळखती बाळा खरंच ना. किती लाजती बघा. स्वामिनी
रात्री किती वाजता जागी होती पोरगी? 2. झोपली का ही? रात्री 1 वाजता झोपून परत पोरगी 5-5:30 ला उठली आणि खेळा लागली. तुम्ही कमाल नाही या पोरीची. हा 3-4 घंटे झोप घेतली, फक्त 3-4 घंटे झोप. रात्रभर मी सांभाळतो बरं. मग काय मग दिवसभर मी सांभाळत नाही का? लेकरू दोघांचे. हा हो ना. मग चैन कशी माझं बाळ आहे, हे माझं बाळ आहे. काय गेलं? उतू नाही गेला असं. आत्ता आलं उतू. बंद कर लवकर.